मित्रांनो, काही ठिकाणं अशी असतात जिथं नुसतं भयच नाही तर त्या ठिकाणी केलेला अन्यायाचा आक्रोशही असतो। श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलंय, असूया, लोभ आणि दुष्ट कर्म यांचं फळ एक दिवस भोगावंच लागतं। आज आपण ऐकूया अशीच एक भयानक पण सत्यावर आधारित कथा, देवळाच्या मागचं घर। रात्री 12 वाजले होते। गावाच्या पलीकडे वारा हुंदडत होता। कुत्र्यांचं भुंकणे आणि पानांचा सळसळाट, सगळं काही थांबून गेल्यासारखं वाटत होतं। आणि अचानक त्या घरात दिवा लागला। हो, तेच देवळाच्या मागचं घर, जे गेल्या 20 वर्षापासून बंद पडलं होतं। लोक म्हणतात तिथे कोणीतरी अजूनही चालतं, आणि जो आत गेला तो परत आला नाही। गावातलं सगळ्यात जुनं घर होतं ते। देवळाच्या मागे असलेलं मोठं वाड्यासारखं। पूर्वी तिथे एक पुजारी राहत असे, त्याचं नाव कुणालाच ठाऊक नाही, पण लोक म्हणतात तो विचित्र विधी करत असे। देवळात नव्हे तर त्या घराच्या अंगणात। एक रात्री त्या घरातून किंकाळ्या ऐकू आल्या, पण सकाळी पाहिलं तर घर रिकामं होतं। फक्त जमिनीवर राखेचा वास आणि अंगणात काळे ठसे। तेव्हापासून कोणी तिथे पाऊल ठेवलं नाही। लोक म्हणतात त्या पुजाऱ्याचा आत्मा अजूनही त्या घरात आहे। वर्षांनी शहरातून राहुल नावाचा तरुण येतो। त्याला खतरनाक व्हिडिओ बनवायची आवड असते। त्याने ठरवलं या घरावर व्हिडिओ बनवायचा। कॅमेरा, टॉर्च आणि 2 मित्र घेऊन तो आत जातो। पहिल्यांदा काहीच नाही, पण मग घरात वारा नसलाही तरी पडदे हलू लागतात। पायऱ्यांवर कोणाचं तरी चालणं ऐकू येतं। टॉर्चने वर उजेड टाकला तर छतावरून कोळीच्या जाळ्यातून काहीतरी हलतं आणि आवाज, कोण आहेस? भिंतीवर रक्तासारखं काहीतरी लिहिलेलं असतं, माझं पूजन पूर्ण झालेलं नाही। त्या तिघांचा कॅमेरा चालू असतो, पण नंतर व्हिडिओमध्ये दिसतं कुणीतरी काळ्या सावलीतून पुढे जातं आणि राहुलच्या मागे थांबतं। दुसऱ्या दिवशी राहुल व्हिडिओ एडिट करत असताना पाहतो एका फ्रेम मध्ये एक स्त्री उभी आहे। डोळ्यांतून रक्त वाहतंय, तोंड बंद, पण जणू काही ओरडायचा प्रयत्न करते। ती कोण आहे, कुठून आली हे समजत नाही। मित्रांनी त्याला आधीच सुचवले होते, त्या घराजवळ जाऊ नकोस, पण उत्सुकता जास्त असल्यामुळे तो परत घरात जातो। यावेळी त्याच्या सोबत त्याचे 2 मित्र सोनू आणि अभिजित आलेले असतात। ते आत जातात आणि दार आपोआप बंद होतं। मोबाईलला नेटवर्क जातं, टॉर्च बंद होते। घराच्या आतून श्वासांचा आवाज, घंटांचा आवाज आणि मुलांचं रडणं ऐकू येतं। भिंतीवर नखांनी लिहिलेलं दिसतं, तुम्ही उशीर केला। एक एक करून मित्र गायब होतात। शेवटी राहुल एकटाच राहतो। तो पळतो, पण बाहेर येतो तेव्हा गाव रिकामं असतं। देऊळ बंद आणि घराच्या खिडकीतून तीच स्त्री त्याच्याकडे बघत असते। 2 दिवसांनी गावकऱ्यांना रस्त्याच्या कडेला कॅमेरा सापडतो। त्यातलं शेवटचं फुटेज, राहुल ओरडतोय, ती माझ्या मागे आहे, दार उघडा, दार उघडा। आणि नंतर कॅमेरा पडतो। त्या दिवसानंतर आजपर्यंत कोणीही त्या घराजवळ गेलेलं नाही। लोक म्हणतात रात्री 12 नंतर त्या घराच्या खिडकीतून अजूनही एक चेहरा दिसतो। कधी कधी तो हात हलवतो, जणू कोणाला बोलावत असावा। आणि जर तुम्ही कधी त्या देवळाच्या मागच्या रस्त्याने गेलात तर एक सल्ला, कधी मागे वळून पाहू नका, कारण कधी कोण तुम्हाला पाहतंय हे सांगता येत नाही। मित्रांनो, जर ही कथा ऐकताना तुमच्या अंगावर शहारे आले असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच थरकाप उडवणाऱ्या कथांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या अजूनही भयानक कथेसह। तोपर्यंत दरवाजे बंद ठेवा आणि दिवे चालू ठेवा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।